नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये हा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. आणि हा जो आपण टॉपिक डिस्कस करतोय त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेल्या आहेत आणि टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. तर चला तो व्हिडिओ सुरुवात करूया. इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन हे त्यावेळेस ऑकर होतं ज्यावेळेस इलेक्ट्रॉन हा मॉलिक्यूलमध्ये किंवा ॲटममध्ये ॲब्सॉर्ब किंवा इमिट होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यातलं जे काही मूवमेंट असेल ते एनर्जी लेवल असेल त्याच्यावरती कॉज होतो, म्हणजे त्याच्यावर इफेक्ट निर्माण होतो. त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन हे ऑकर किंवा प्रोड्यूस आपल्याला झालेलं पाहायला मिळतं. ह्या ट्रान्झिशनमध्ये आपण वेगवेगळे जे काही स्पेक्ट्रोस्कोपीच्या टेक्निक आहेत, वेगवेगळ्या ज्या स्पेक्ट्रोस्कोपीच्या टाईप्स आहेत त्याच्यामध्ये हे ट्रान्झिशन आपल्याला मेनली पाहायला मिळतं. UV विजिबल आणि फ्लोरेसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये हे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन ऑकर झालेलं पाहायला मिळतं. तर त्याचे आता 4 मेन टाईप्स पडतात, जो की पहिला टाईप आहे सिग्मामध्ये. म्हणजे जे मॉलिक्यूल म्हणजे सिग्मा बॉन्डचं जे काही ट्रान्झिशन आहे ते केव्हा घडून येतं, ज्या वेळेस मॉलिक्यूलमध्ये सिग्मा बॉन्ड हा प्रेझेंट असतो. म्हणजे जे अल्किन्स असतील त्याच्यामध्ये सिग्मा बॉन्ड हा प्रेझेंट असतो आणि याच्यामध्ये हाय एनर्जी त्याला लागते. ते जे मॉलिक्यूल असतील त्याला ट्रान्झिशन करण्यासाठी हाय एनर्जी लागते आणि सगळ्यात जास्त ॲब्सॉर्ब जे काय असेल व्हॅक्यूम UV रिजन हे ॲब्सॉर्ब करत असतात, जे की बिलो जो 200 नॅनोमीटर असलेले जे काही UV रिजनमधले जे व्हॅक्यूम असेल ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे करत असतं. एक्झाम्पल जर आपण पाहिलं मिथेन जास्त प्रमाणामध्ये हे जे काही सिग्मा बॉन्डचं जे काही ट्रान्झिशन असेल इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन तो दाखवत असतो. त्याच्यानंतर पुढचं जे काय आहे लोन पेअर इलेक्ट्रॉन जे काय असतील, ज्या मॉलिक्यूलमध्ये हे ट्रान्झिशन केव्हा घडून येतं, त्या मॉलिक्यूलमध्ये जर लोन पेअर इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट असतील त्यावेळेसच हे ट्रान्झिशन घडून येतं. म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, हॅलोजन कंटेनिंग कंपाऊंड जे काय असतात त्याच्यामध्ये जर लोन पेअर इलेक्ट्रॉन हे प्रेझेंट आहे त्यामुळे हे ट्रान्झिशन घडून येतं. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं याच्यामध्ये लेस एनर्जी ही आपल्याला कमी पाहायला मिळते दॅन दी सिग्मा बॉन्ड असलेली जी काही ट्रान्झिशन आहे त्याच्या. आणि हा ॲपियर केव्हा होतो, UV रिजनमध्ये ॲपियर होतो 200 to 240 नॅनोमीटरच्या रिजनमध्ये हा ॲपियर होत असतो. एक्झाम्पल जर आपण पाहिलं वॉटर आणि अमीन्स हे या ट्रान्झिशनमध्ये एक्झिबिट आपल्याला झालेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर पुढचा आहे पाय. हा केव्हा ऑकर होतो, ज्यावेळेस डबल आणि ट्रिपल बॉन्ड हे त्या प्रेझेंट असतात, जे की अल्किन्स, अल्काइन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे हे जे कंपाऊंड आहे त्याच्या बिटवीनमध्ये डबल आणि ट्रिपल बॉन्ड आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हे जे काही ट्रान्झिशन त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आणि हे मेनली UV विजिबल रिजनमध्ये ॲब्सॉर्ब होतात आणि याला मॉडरेट एनर्जी रिक्वायरमेंट लागते हे ट्रान्झिशन घडून आणायला. एक्झाम्पल जर आपण पाहिलं इथेन आणि बेन्झीन हे जे दोघेही मॉलिक्यूल या ट्रान्झिशनमध्ये इन्व्हॉल्वमेंट अंडरगो झालेले पाहायला मिळतात. पुढचं आहे लोन पेअर आणि पाय बॉन्ड असलेले. म्हणजे दोघंही म्हणजे ह्या ट्रान्झिशनमध्ये अशा कंपाऊंडमध्ये लोन पेअर आणि पाय बॉन्ड असतात, त्यांना जे काही ट्रान्झिशन असेल ऑकर होतं. एक्झाम्पल जर पाहिलं कार्बोनिल आणि आझो ग्रुप. आणि याच्यामध्ये लो एनर्जी ही पाय म्हणजे काही डबल आणि ट्रिपल बॉन्डमधले जे काही त्याच्यापेक्षा कमी एनर्जी लागते आणि हा विजिबल UV रिजनच्या आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जे 270 to 500 नॅनोमीटर एवढी रेंज आपल्याला पाहायला मिळते. एक्झाम्पल आहे फॉर्मल्डिहाइड, ते याच्यामध्ये एक्झिबिट झालेलं पाहायला मिळतं. तर आता हे जे काही इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन आहे त्याचं सिलेक्शन रूल कसं होतं ते आपण पाहूयात. पहिलं आहे लोपर्टी रूल. याच्यामध्ये सेंट्रोसिमेट्रिक मॉलिक्यूल याचं अप्लायमेंट केली जाते, जेणेकरून हे ट्रान्झिशन मेनली ऑर्बिटलमध्ये आणि सेम सिमेट्री असलेल्या मॉलिक्यूलमध्ये घडून येतात. त्यामुळेच याला सेंट्रोसिमेट्रिक मॉलिक्यूल म्हटलं जातं. स्पिन सिलेक्शन रूलमध्ये जर पाहिलं हे जे काही ट्रान्झिशन असेल ते स्पिन क्वांटम नंबर त्याच्यामध्ये पाहायला मिळतं, इन्व्हॉल्वमेंट त्याची झालेली पाहायला मिळते. स्पिन ट्रान्झिशन हे लो इंटेन्सिटी आणि
कशामुळे कॉज होतं? स्पिन ऑर्बिटिक कपलिंगमुळे याच्यामध्ये हे सिलेक्शन रूलमध्ये किंवा स्पिन सिलेक्शन रूलमध्ये ज्यावेळेस स्पिन ऑर्बिट कपलिंग तिथं तयार होते त्यावेळेस त्याच्याद्वारे आपण असं सिलेक्शन हे करू शकतो. तर फॅक्टर कोणते अफेक्टिंग करतात इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिस्टर ते पाहूयात. जर कॉन्जुगेशन म्हणजे जे काही मोर कॉन्जुगेशन एखाद्या लोअर मॉलिक्युलला जर असेल किंवा एनर्जी गॅप असेल त्याच्यामध्ये किंवा शिफ्टिंग ॲब्सॉर्प्शन त्याच्यामध्ये जास्त असेल, लॉंगर वेवलेंथ असेल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सॉल्व्हंट इफेक्टमध्ये जर पाहिलं, पोलर सॉल्व्हेंटमध्ये जर स्टॅबिलिटी किंवा एक्सायटेड स्टेटमध्ये असेल किंवा अल्टरनेटिंग ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा आपल्याला तिथे पाहायला मिळत असेल त्यावेळेस स्टॅबिलाईज करण्यासाठी पोलर सॉल्व्हंट हे काय करतात, एक्साइट स्टेटला जातात आणि त्यामुळे जे काही ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा असेल त्याच्यामध्ये अल्टरेशन हे घडून आलेलं पाहायला मिळतं. सबस्टिट्यूएंट इफेक्ट म्हणजे ज्यावेळेस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा शिफ्ट होतो ॲब्सॉर्प्शन टू द लॉंगर वेवलेंथ आणि जे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असतात ते शॉर्टर वेवलेंथला ज्यावेळेस शिफ्ट होतात त्यामुळे हा इफेक्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इलेक्ट्रॉन डोनर जो असेल तो जास्त प्रमाणामध्ये ॲब्सॉर्प्शन ॲबिलिटी ही त्या वेवलेंथच्या लॉंगर वेवलेंथला दाखवतो आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप म्हणजे जो विथड्रॉ करतोय तो शॉर्टर वेवलेंथ दाखवत असल्यामुळे हे सबस्टिट्यूएंट इफेक्ट त्याच्यामध्ये झालेलं पाहायला मिळतं. अशा वेगवेगळे जे काही 3 प्रकारचे जे काही फॅक्टर आहे त्याच्यामुळे अफेक्टिंग होतं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. तर आता आपण याचं ॲप्लिकेशन पाहूयात. UV व्हिज्युअल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये जे काही स्ट्रक्चरल ॲनालिसिस असेल ते ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, फार्मास्युटिकलमध्ये बायोमॉलिक्युल्समध्ये याचा वापर हा केला जातो. म्हणजे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंडचे जे काही ट्रान्झिशन असेल ते कोणत्या फॉलोअपमध्ये जात आहे किंवा कोणत्या टाईप्सच्या ट्रान्झिशनमध्ये जात आहे ते आपण याच्यामध्ये स्टडी करू शकतो. त्याचं स्ट्रक्चरल पूर्णपणे ॲनालिसिस याच्यामध्ये होतं. त्याच्यानंतर फ्लोरोसन्स स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये बायोकेमिकल आणि मेडिकल ॲप्लिकेशनमध्ये जर पाहिलं जे काही फ्लोरोसंट मॉलिक्यूल असतील त्याच्या डिटेक्शनसाठी युटिलायझेशनसाठी याचा वापर हा केला जातो. तसंच त्याचं आयडेंटिफिकेशनसुद्धा आपण त्या फ्लोरोसन्सचं ह्या मॉलिक्यूलचं ते करू शकतो. आणि ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपण जर विचार केला जे स्टार आणि गॅलेक्सीमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्याच्या हेल्पिंगच्या मदतीने आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन त्या ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये काय आहे ते आपण डिटेक्ट हे करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन हे स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये कसं रन होत असतं, त्याचं सिलेक्शन मेथड काय आहे, तसंच त्याचे टाईप्स कोणकोणते पडतात आणि त्याचं ॲप्लिकेशन आपण इन डिटेल स्टडी केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इम्प्रोटिव्ह वाटला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.